Good morning, students. Welcome in Pandit Vishnu Digambar Paluskar Madhyamik Vidyalay Palus, Standard 8. Today we are going to learn 2.4 Excuses, a skit on page number 41. Excuse म्हणजे सबब सांगणे किंवा एखादं कारण सांगणे अँड अ स्किट म्हणजे एक नाटक आहे, एक विडंबनात्मक केलेलं लेखन आहे. In this drama, there are two characters. First one is here Ritesh and second one Mrs. Sen. Ritesh is a school student. एक शाळेचा विद्यार्थी आहे आणि मिसेस सेन ही इज क्लास टीचर, त्याच्या वर्गशिक्षिका आहेत. लेट्स स्टार्ट दिस ड्रामा. सीन इज हिअर अ क्लासरूम, म्हणजे एका वर्गखोलीमधला हा दिलेला सीन आहे. हिअर रितेश सेड दॅट मे आय कम इन मॅडम. मॅडम मी आत येऊ का? मिसेस सेन्स दॅट नाव डोंट यू थिंक यू आर अर्ली. आत्ता तुला असं वाटत नाही का तू खूपच लवकर आलेला आहेस? रितेश पार्डन मॅडम. रितेश म्हणतो म्हणजे मी समजलो नाही मॅडम, म्हणजे थोडक्यात परत रिपीट करा मॅडम. मिसेस सेन I mean for the second period. You are too early for the second period. म्हणजे मला असं म्हणायचं आहे तू दुसऱ्या तासासाठी तू खूप लवकर आलेला आहेस. रितेश सेड दॅट आय एम सो सॉरी. रितेशला मॅडमचा सूर समजलेला आहे. रितेश सेड दॅट आय एम सो सॉरी. मला माफ करा मॅडम. मॅम आय एम रिअली सॉरी. मॅडम मला खरंच माफ करा. I started well in time from home. You won't believe that. What happened? मी घरातून अगदी वेळेवरच निघालेलो होतो. इन टाइम म्हणजे वेळेतच निघालो होतो. पण तुमचा विश्वास बसणार नाही मला वाटेत काय झालं याच्यावर. मिसेस सेन दॅट वी विल सी. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. व्हॉट हॅपन? बरं बघू आधी तुझं म्हणणं ऐकतो आम्ही. व्हॉट हॅपन? काय झालं, काय घडलं? नथिंग शॉर्ट ऑफ अन अर्थक्वेक आय एम शुअर. नथिंग शॉर्ट मार्जिनमध्ये बघा, नथिंग शॉर्टचं मिनिंग आहे नथिंग लेस दॅन. अँड अर्थक्वेक म्हणजे भूकंप. म्हणजे भूकंपापेक्षा तरी नक्कीच काही जास्त झालेलं नसणार आहे, मला याची पूर्ण खात्री आहे. रितेश सेज दॅट नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. नाही मॅडम, खरंच नाही, मी अगदी ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो. मिसेस सेज दॅट गो अहेड. हां ठीक आहे, मग सांग. देन नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन हिअर. रितेश सेज दॅट I was walking to school as usual. I was halfway down the narrow lane that leads the market. Suddenly, I heard a scream from the main road. रितेश सांगतो मी नेहमीप्रमाणेच वॉकिंग टू स्कूल, शाळेला निघालो होतो. अँड आय वॉज हाफ वे, मी अगदी निम्म्या अर्ध्या रस्त्यामध्ये गेलेलो होतो. अगदी नॅरो लेन म्हणजे अशी चिंचोळ्या गल्लीमधून मी अगदी अर्धा रस्ता असा पार केलाच होता. इतक्यात आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम अ मेन रोड. मुख्य रस्त्यावरून मला एक स्क्रीम म्हणजे किंकाळी ऐकू आली. मिसेस सेन दॅट and of course you had to investigate. Here a new word, investigate म्हणजे carry out a systematic search to discover truth about some incident. म्हणजे थोडक्यात त्या इन्सिडेंटबद्दल चौकशी करणे. म्हणजे अर्थातच तू तपास केला असशील, तू लगेच चौकशी केली, तुला करणं भागच होतं. रितेश सेज दॅट येस मॅडम, I had to find out if someone needed help, and sure enough, there was this person lying near the pavement. He was groaning with pain. Here a pavement means a footpath off side of the road. म्हणजे रोडच्या साईडला असलेला तो फुटपाथ, त्याला पेवमेंट म्हणतात. अँड ग्रोनिंग means making a painful sound म्हणजे कणणे.
Ritesh says that, yes, madam, I had to find out someone needed help. हो मॅडम, मला माहिती आहे, कारण कुणाला काही मदत जर हवी असेल तर मला तिथं बघायलाच हवं आणि मी मदत करणारच. अँड शुअर इनफ देअर वॉज दिस पर्सन लाईंग नियर द पेवमेंट. आणि खरोखरच एक माणूस तिथे फुटपाथवर पडलेला होता. ही वॉज ग्रोनिंग विथ अ पेन. आणि तो अगदी वेदनेनं कणत होता. मिसेस सेन दॅट, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. मग मिसेस सेन म्हणतात, मग तू त्याला डॉक्टर जाधवांच्याकडे घेऊन गेला असशील. रितेश सेड दॅट, नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. नाही मॅडम, मला तर ती संधीच मिळाली नाही. जस्ट आय वॉज रीच दॅट मॅम, अनादर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर. मी त्या माणसापाशी पोहोचलो तेवढ्यातच तिथल्या दुकानातून एक माणूस पळत आला विथ अ पॅकेट इन हिज हँड. आणि पळताना त्याच्या हातामध्ये तो एक पाकिट घेऊन धावत होता. अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग. आणि त्याच्या पाठोपाठ दुकानदारही मोठमोठ्याने ओरडत होता, चोर चोर, कॅच हिम. चोर चोर, पकडा त्याला. असा दुकानदार त्या माणसाच्या मागे त्याचा पाठलाग करत होता. मिसेस सेन, अमेझिंग. मिसेस सेन म्हणतात, अगदी कमालच आहे. अ क्वाईट हँडफुल फॉर यू डील विथ. हिअर डील विथ मीन्स टू हँडल, म्हणजे तू हँडल केलं असशील. फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स, व्हॉट डीड यू डू देन. एवढं सगळं एकाच वेळी तुला सगळंच निस्तरावं लागलं असेल, मग तू काय केलंस? व्हॉट डीड यू डू देन? रितेश सेज दॅट, yes ma'am, but the most amazing thing happened then. That man near the pavement, he too got up and began to run with the thief. हो मॅडम म्हणतो, पण खरी गंमत तरी पुढेच घडली. तो फुटपाथवर पडलेला माणूसही उठला आणि त्या चोराबरोबर पळू लागला. द मॅन नियर द पेवमेंट जवळ पडलेला तो जो माणूस होता तो सुद्धा त्या माणसाबरोबर पळत सुटला. ही टू गॉट अप अँड बिगॅन टू रन विथ द थिप. आणि मग एक क्षणही न दवडता मी देखील त्यांच्या मागे पळत सुटलो. विदाऊट लॉसिंग अ मुवमेंट, म्हणजे एक क्षणही मी वेस्ट न घालवता त्यांच्या पाठीमागे मीही पळत सुटलो. आय रॅन आफ्टर देम. त्यांचा मीही पाठलाग करू लागलो. देन मिसेस सेज दॅट, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. आणि मग तू त्यांना पकडलं असशील आणि लगेच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला असशील. रितेश सेज दॅट, वी कुडंट डू दॅट मॅम, दे जस्ट व्हॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. ऑल दिस हॅपन सो फास्ट. व्हॅनिश मीन्स डिसॲपियर्ड, म्हणजे अदृश्य होणे. वी कुडंट डू दॅट मॅम, मी हे काही करू शकलो नाही मॅडम. दे जस्ट व्हॅनिश अराउंड द कॉर्नर, अगदी ते कॉर्नरपर्यंत, कोपऱ्यापर्यंत जाऊपर्यंत गायबच झाले. व्हॅनिश म्हणजे गायब होणे, डिसॲपियर्ड. ऑल धिस हॅपन सो फास्ट, हे सगळं खूप अचानक आणि खूप जलद गतीनं घडत होतं. मिसेस सेन दॅट, देन व्हाय यू आर लेट. मग एवढं सगळं घडलं पण तुला का उशीर झाला? रितेश सेड, दॅट्स नॉट ऑल. I realized that I had left my bag at the shop in the mad rush, so I ran back to get it. रितेश म्हणतो, एवढंच घडलं नाही मॅडम, त्या सगळ्या गडबडीत मी माझं दप्तर त्या दुकानामध्ये विसरलो आणि नंतर माझ्या लक्षात आलं, म्हणून आय रॅन बॅक टू गेट इट. आणि ते घ्यायला मी परत दुकानाकडे पळत गेलो. मिसेस सेन, अँड इट वॉजंट देअर. आणि मग ते तिथं नव्हतंच. रितेश, नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट, बट देअर वॉज अ ह्यूज हेअरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. नाही मॅडम, ते तिथंच होतं, पण त्यावर एक मोठा, ह्यूज म्हणजे मोठा, हेअरी केसाळ, अँड ब्राऊन म्हणजे तपकिरी रंगाचा
डॉग त्याच्यावर, कुत्रा माझ्या दप्तरावर बसला होता. अँड आय डिडंट नो व्हॉट टू डू. आणि त्यामुळं मला काही कळेच ना, मला आता काय करायचं आहे. देन मिसेस said that interesting, a dog on a bag in a shop. खूपच इंटरेस्टिंग आहे तुझी स्टोरी. दुकानात दप्तर आणि दप्तरावर कुत्रा. रितेश सेड दॅट येस मॅम. इवन द शॉपकीपर वॉज सरप्राइज्ड. हो मॅडम, दुकानदाराला सुद्धा आश्चर्य वाटलं. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. त्यालाही कळलं नाही तो कुत्रा कुठून आला. त्याला शॉपकीपरलाही समजलं नाही. हाऊ दॅट डॉग ग्राउल्ड. ग्राउल्ड मीन्स इयर. आता मार्जिनमध्ये बघा, अँग्री साऊंड्स मेड बाय ॲनिमल. ॲनिमलमधून म्हणजे अगदी अँग्री साऊंड असतो ॲनिमलचा, म्हणजे थोडक्यात आपण त्याला मराठीमध्ये गुरगुरणे म्हणतो. व्हॉट दॅट द डॉग, हाऊ दॅट डॉग ग्राउल्ड. आणि तो कुत्रा असा गुरगुरला. वी ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव, विस्लिंग, क्लॅपिंग अँड शोईंग हिम द स्टिक. आम्ही त्याला तिथून हटवण्यासाठी विस्लिंग म्हणजे शिट्ट्या वाजवल्या, क्लॅपिंग टाळ्या वाजवल्या, अँड शोईंग हिम स्टिक आणि त्याला त्याच्यावर काठीसुद्धा उगारली. बट ही वुडंट बज. BUDGE, बज मीन्स मूव, म्हणजे तो तिथून हललाच नाही. अँड आय कुडंट लिव्ह विदाऊट माय स्कूल बॅग. तो अजिबात तिथून हलेना आणि मला माझं दप्तर न घेता तिथून निघता येईना. माझं दप्तर मी तिथं सोडून कसा येणार. श्रीमती मिसेस सेन दॅट बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण तुझं दप्तर तर शेवटी मिळालेलं दिसतंय तुला. रितेश सेड दॅट येस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. आय ऑफर्ड द बिस्किट्स to the dog and lured him away from the bag. Here lured means attracted to do something, म्हणजे काय असं आकर्षित होण्यासाठी असं काहीतरी करणे. मग रितेश म्हणतो येस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट. होय मॅडम, शेवटी दुकानदाराने मला काही बिस्किट दिली. आय ऑफर्ड द बिस्किट टू द डॉग. आणि मी ती कुत्र्याला दाखवली, त्याला ऑफर केली. अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. आणि त्याला आकर्षित केलं आणि दप्तरापासून त्याला दूर केलं. देन मिसेस सेन सेड दॅट ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट फॉर 15 मिनिट. मग हे सगळं बरं, म्हणजेच या सगळ्यात 15 मिनटं गेली असं आपण समजूया. रितेश सेड दॅट बट देअर्स मोअर मॅम. रितेश म्हणतो पण अजूनही बाकी आहे मॅडम. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. तो बिचारा कुत्रा शाळेपर्यंत माझ्या पाठीमागे आला. इट लुक्ड सो पुअर अँड लोनली अँड अ स्मॉल. तो इतका असा अगदी छोटासा लहान दिसत होता आणि पुअर अगदी दीनवाना दिसत होता आणि तो एकटाही होता. मिसेस सेन दॅट स्मॉल, डिड यू से स्मॉल. लहान, तू लहान म्हणलास. रितेश सेड दॅट आय मीन यंग मॅम. कारण मगाशी तर रितेशनं म्हटला होता अगदी ह्यूज आहे, हेरी, केसाळ आहे आणि खूप मोठा आहे, आणि आता तरी म्हणतोय स्मॉल. मग मॅडमने तेच आन्सर त्याचं पकडलं आणि मॅडम म्हणतायत स्मॉल, डिड यू से स्मॉल. तू अगदी लहान म्हणालास. मग रितेश त्याच्यावर परत उत्तर देतो आय मीन यंग मॅडम. म्हणजे बाई मला असं म्हणायचं आहे की ते यंग होता कुत्रा, म्हणजे वयानं थोडा लहान होता. इट वॉज अ बिग इन साईज, पण आकाराने अगदी मोठा होता. बट इट वॉज ओनली अ पपी रिअली. आकाराने जरी मोठा असला तरी ते खरोखर एक लहान पिल्लूच होतं. अँड इट लुक्ड लॉस्ट. आणि ते पिल्लू कदाचित लॉस्ट झालेलं होतं, म्हणजे हरवलेलं होतं. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर. कदाचित तो त्याच्या आईला शोधत होता. ऑर ओनर, किंवा त्याच्या मालकाला शोधत होता.
अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि मला असं वाटलं की कदाचित तो माझीच मदत मागत असावा. सो आय बिगॅन अ एन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स अँड पासरबाय म्हणजे तिथं जाणारे तिथून ये जा करणारी माणसं. अँड शॉपकीपर म्हणजे तो दुकानदार. म्हणजे तो काय करतो. सो आय बिगॅन एन्क्वायर करणे म्हणजे चौकशी करणे. मी तिथं चौकशी केली विथ अदर शॉपकीपर्स, आणखी सगळ्या दुकानदारांच्याकडे, अँड पासरबाय आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्याकडे परत चौकशी केली. बट नो बडी कुड टेल. पण मला कुणीच सांगायला तयार नव्हतं. अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. आणि त्याला एकट्याला मला सोडून येताही येईना. मिसेस सेन दॅट अँड देन यू फाउंड द ओनर. हू हू वॉज इट. मग तुला शेवटी मालक सापडला का? कोण होता तो? रितेश सेड, "That's the funny part, ma'am. The puppy itself found the owner. It was someone across the road and just bundled towards the person. I was so relieved. Then I turned and ran straight to school." आता रितेश म्हणतोय, "दॅट्स द फनी पार्ट मॅम." आता तर खूप मोठी गंमत झाली मॅडम. द पपी इटसेल्फ फाउंड द ओनर. त्या पिलानं स्वतःच्या मालकाला शोधून काढलं. इट वॉज अ समवन अक्रॉस द रोड. म्हणजे त्याने रस्त्याच्या पलीकडे कुणाला तरी पाहिलं. अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. आणि कुणाला तरी पाहिल्यानंतर लगेच त्या माणसाकडे तो झेपावला. आय वॉज सो रिलिव्ड मीन्स नो लॉंगर वरीड. म्हणजे काळजीमधून मी मुक्त झालो. देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल. आणि त्यानंतर मी टर्न झालो, फिरलो आणि सरळ शाळेकडे धावत आलो. मिसेस सेन सेड दॅट, "Good boy. Now that your good deeds are done, there's something else you can do." Your good deeds म्हणजे चांगली कृत्य, सत्कृत्य. गुड बॉय म्हणजे तू अगदी शहाणा मुलगा आहेस. आता तुझं सत्कृत्य करून झालेलं आहे. दॅट युअर गुड डीड्स आर डन. देअर्स समथिंग एल्स यू कॅन डू. का तुला आणखी एखादी गोष्ट तू सांगू शकतोस? देअर्स अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. आता एक कथा लेखनाची स्टोरी रायटिंग एक कॉम्पिटिशन स्पर्धा येणार आहे. अँड वुड यू लाईक टू सेंड ॲन एंट्री. मग तुला त्यामध्ये भाग घ्यायला, एंट्री करायला आवडेल का? रितेश सेड दॅट, "हू मॅम." कोण मॅडम? मी मॅडम. नाव आय वुडंट नो व्हॉट टू राईट. मला खरंच माहिती नाही काय गोष्टीमध्ये लिहायचं असतं. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. मला काही गोष्टी चांगल्या रचता येत नाहीत किंवा मला चांगल्या गोष्टी करता येत नाहीत मॅडम.